नमस्कार मंडळी, मी मेघा झीझी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर मंडळी, आज एकदम हॉटेलसारखा बेत आहे। आज मी खूप छान रेसिपी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे। तीही एकदम कमी मसाल्यामध्ये होते आणि एकदम कमी साहित्यामध्ये होते। आता सीझन चालूच आहे तर मेथी तर भरपूर मिळतेच। एरवीही मेथी मिळते, पण आता मेथी ना खूप फ्रेश आणि छान मिळते। तुम्ही हा पदार्थ घरी कधीच ट्राय केले नसाल तर माझ्या सांगण्यावरून मी जशी रेसिपी केली तशी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तर तुम्हालाही नक्की आवडेल। आणि इथं मी ना 1 कप मेथी घेतलेली आहे, ती स्वच्छ धुवून घेतली आणि पाणी नितळायला ठेवलं। तोपर्यंत मी इकडे पातेल्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि मी इथं ना ओली तुरी जी मिळते ती घेतलेली आहे अर्धी वाटी। तुमच्याकडे ओली तुरी नसेल तर तुम्ही इथं मटारही घेऊ शकता आणि हे ना टेस्टला खूप छान लागतं। दोन्हीची टेस्ट थोडीफार चेंज होते, पण टेस्टला अप्रतिम लागतं। आणि तूर टाकलेली ना मी पहिल्यांदा इकडे गुजरातमध्ये आल्यानंतर खाल्लेली आणि ती मला प्रचंड आवडलेली भाजी, म्हणून मग मी तेव्हापासून ना एकदा दोनदा असं ट्राय केलं आणि मला आवडायला लागली। म्हणून मी जेव्हा पण थंडीमध्ये तूर येते तेव्हा ही रेसिपी बनवते, म्हणजे बनवतेच। तर ना मी तर 2 मीडियम साईजचे टोमॅटो कट करून घेतलेत आणि मीडियम साईजचेच 2 कांदे कट करून घेतलेत। तर एका कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे, तर अगदी 1 ते 1.5 चमचे छोट्या चमच्यानी आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि खूप कमी तेलामध्ये ही भाजी होते। आता इथं तेल फार गरम झालेलं नाही आहे, त्याआधीच मी इथं 3 मिरची जी आपण कट करून घेतली होती ती, 1 हिरवी विलायची, 4 लवंग, 1 छोटा तुकडा दालचिनी आणि कांदे 2 चिरून घेतले होते ते घातलेत। मध्यम आचेवर हे आपल्याला चांगले गुलाबी रंगावर येईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत। तर हे आपले छान कांदे परतवून झालेत, त्याच्यासाठी 3-4 मिनटं लागलेली आहेत। त्यानंतर लांब मोठे चिरून घेतलेले टोमॅटो घालायचे। टोमॅटो मऊसूत होईपर्यंत आपल्याला परतवायचे आहेत, त्याच्यामुळे मी इथं अर्धा चमचा इथं मीठ घातलेलं आहे आणि हे झाकण लावून आपण छान परतवून घेऊ। तोपर्यंत मी इथं धुवून घेतलेली मेथी एकदम छान बारीक अशी चिरून घेते। तर ना मेथी एकदम बारीक अशी चिरून घ्यायची, म्हणजे पदार्थामध्ये आपल्याला मेथीचं जास्त टेस्ट लागत नाही आणि त्याचा कडवापणा तर अजिबातच लागणार नाही आहे। तर इथे 1 बाउल मी कट करून घेतली मेथी। त्यानंतर इथं बघा आपला मसाला रेडी झालेला आहे, टोमॅटो मऊसूत झालेला आहे आणि बाकी मसालेही तयार झालेले आहेत। आता इथं सोबतच मी इथं 8 काजू घेतलेले आहेत। तर काजूमुळे ना ह्याची खूप छान एकदम रिच टेस्ट येते आणि इतकेच मसाले याच्यामध्ये जातात, एक्स्ट्राचे कोणतेच मसाले तुम्हाला इथे घालण्याची गरज नाही आहे। तर बघू शकता मस्त असं मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे आणि किती सुंदर कलर आलेला आहे। त्याच्यानंतर 1 ते 1.5 चमचा परत लहान चमच्याने तेल घालायचं आहे आपल्याला। त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरे आणि इथं मोठी वेलची असते ती घालायची आहे, ती थोडीशी खोलून घालायची, म्हणजे त्याची छान टेस्ट येते। त्यानंतर बारीक चिरून घेतलेली मेथी आपल्याला घालायची आणि तेलावर छान परतवून घ्यायची आहे। लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला 2 ते 3 मिनटं मेथी मस्त अशी परतवून घ्यायची आहे। बघू शकता मस्त मेथी परतलेली आहे, आपण कलरही चेंज झालेला आहे आणि क्वांटिटीमध्ये मेथी आपल्याला कमी दिसत आहे। त्याच्यानंतर आपण बनवून घेतलेली इथं ग्रेव्ही घालायची आणि याच्यामध्ये मस्त मिक्स करून घ्यायची। 1-2 मिनटं मिक्स करून घ्यायची आणि त्याच्यानंतर झाकण लावून परत 1-2 मिनटं छान ग्रेव्ही भाजू द्यायची आहे। त्याच्यानंतर हे व्यवस्थित मिक्स केलं तर बघू शकता किती छान आपली ग्रेव्ही झालेली आहे। खरंच खूप टेस्टी लागते ही ग्रेव्ही। त्याच्यानंतर एकदम थोडीशी हळद, 1 पाऊण चमचा हळद घातलेली आहे मी लहान चमच्यानी। आणि आपण आता तिखटसाठी इथं मिरची तर वापरलेलीच आहे, पण 1 अर्धा चमचा लाल तिखट वापरायचं, म्हणजे याची टेस्ट अजून छान येते। हे आपल्याला थोडंसं तेलावरती 1 मिनिटभर परतवून घ्यायचं मस्त। त्यानंतर झाकण लावून ह्याला आपण छान शिजू द्यायचं आहे। 1-2 ते 3 मिनटं लागतात। त्यानंतर बघा मसाले आपला तेल सोडायला लागलेला आहे, तेव्हा आपण याच्यामध्ये जितकं हवं तितकं पाणी घालायचं। 1 अर्धी वाटी मी पाणी घातलं आहे। तूर पण एकदम छान मऊसूत अशी शिजलेली आहे। आता तीही याच्यामध्ये घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं। तर ना तूर आपल्याला फक्त थंडीमध्येच मिळते, तर अशा पद्धतीने एकदा नक्की भाजी ट्राय करून बघा, खूप टेस्टी लागते। तर ही भाजी ना आपण परत 2-3 मिनटं शिजवून घ्यायची आहे झाकण लावून। तर ही भाजी ना खूप घट्टही नसते, खूप पातळही नसते,
तर बघू शकता अशा पद्धतीने ही कन्सिस्टन्सीमध्ये असते, त्यामुळे त्या पद्धतीने तुम्ही पाणी याच्यामध्ये आधी वापरायचं आणि नंतर याच्यावर आपण गॅस बंद करायचा आहे। आणि मी इथं 2 चमचे मलाई, घरचीच मलाई मी घातलेली आहे। तर बघू शकता किती मस्त अशी आपली भाजी झालेली आहे। तर ही मलाई ना आता आपण मिक्स करून घ्यायची आहे याच्यामध्ये। तर गॅस बंद करून मलाई घालायची, म्हणजे ते काय होतं, मलाई जी आहे ना ती तूप सोडायला लागते, त्यामुळे गॅस बंद करून मलाई घालून हे मिक्स करून घ्यायचं। मस्त अशी आपली मेथी मलाई तुवर तयार आहे। खूप टेस्टी लागते, तर एकदा नक्की ट्राय करून बघा। खूप म्हणजे खूप टेस्टी लागते ही भाजी। आणि बघू शकता किती सुंदर टेक्स्चर आलेला आहे। आणि याच्यानंतर ना तुम्ही कधीच हॉटेलमध्ये खाणार नाहीत, कारण ही भाजी करायला ही इतकी सोपी आहे आणि टेस्टीही खूप आहे। आणि घरी आपण अगदी अर्ध्या तासामध्ये हॉटेलसारखा बेत तयार करू शकतो। तर मग बाहेरचं खायची तर तुम्हाला इच्छाच होणार नाही, इतकी मस्त अशी आपण घरात भाजी तयार करू शकतो। आणि सोबत ह्याच्यासोबत ना मी इथं लच्छा पराठा तयार केला होता। तर ना लच्छा पराठा किंवा मी मागच्या रेसिपीमध्ये तुम्हाला नान जे दाखवले होते एकदम सॉफ्टवाले, ते तुम्ही याच्यासोबत खाऊ शकता। खूप टेस्टी लागतात। आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि मी याआधीही खूप छान छान रेसिपी शेअर केलेल्या आहेत, तर नक्की जाऊन चेक करा।